जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, काही जिल्हा परिषदेमध्ये सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघा पूर्ण झालेले आपल्याला दिसून येत आहे। कारण जिल्हा परिषदेमध्ये ज्या शिक्षकांची सध्या नवनियुक्त शिक्षकांचं नियुक्ती संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे। तसंच जे महत्त्वाचं काही जिल्हा परिषदेमध्ये सध्या समुपदेशन होऊन नियुक्त्या देखील या ठिकाणी बघा मिळालेल्या आहे। तसंच काही जिल्हा परिषदेमध्ये महत्त्वाचं जे काही बदली प्रक्रिया आहे, आधी जे लागलेले शिक्षक आहे तर त्यांची बदली प्रक्रिया बघा जे काही सुरू आहे तर ती होऊन त्यानंतर नवनियुक्त शिक्षकांना समुपदेशनाने या ठिकाणी बघा बोलवण्यात येईल आणि समुपदेशन झाल्यानंतर त्यांना त्यांच्या पसंतीच्या किंवा त्यांच्या सोयीची जी काही शाळा असेल तर ती शाळा आणि नियुक्ती आदेश बघा देण्याचं कार्यवाही पूर्ण होणार आहे। तसंच बघा महत्त्वाचं काही जिल्हा परिषदेमध्ये सध्या नियुक्ती आदेश हे देण्यात आले आहे। तसंच बघा आजच्या दिवसाला आज जी काही डेट आहे 13 तारखेला तर 13/3/2024ला महत्त्वाची जी काही जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद अहमदनगर, तर अहमदनगरमध्ये सध्या जे महत्त्वाचे सध्या नियुक्ती आदेश शाळा वगैरे या ठिकाणी बघा देण्यात आली आहे। तर त्या संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी आदेशपत्र आपण बघणार आहे। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता महत्त्वाचं जे काही आदेशपत्र आहे जिल्हा परिषद अहमदनगरचं या ठिकाणी रजिस्टर पोस्टाद्वारे सध्या जे उमेदवार या ठिकाणी बघा ज्यांचं सिलेक्शन झालं आहे, ज्यांना सध्या समुपदेशनाने शाळा प्राप्त झाल्या आहे, तर अशा या ठिकाणी शिक्षण सेवक जे आहे प्रशिक्षित या पदावर नियुक्ती देण्याबाबत महत्त्वाचं जे काही मराठी माध्यम असेल प्राथमिक स्तर 1 ते 5वी साठी श्रीमती विद्या रावसाहेब ढाकाणे व इतर 61 जे महत्त्वाचे शिक्षण सेवक आहे तर ते शिक्षण सेवकांना या ठिकाणी महत्त्वाचं बघा हे जे महत्त्वाचं नियुक्ती आदेश आहे तर ते नियुक्त आदेश या ठिकाणी बघा देण्यात आले आहे। तर हे नियुक्ती आदेश जे आहे तर ते महत्त्वाचे असणार आहे। तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जे काही सिलेक्शन झालेलं आहे तर त्या संपूर्णचं या ठिकाणी बघा जे काही शिक्षण सेवक या पदासाठी बघा सध्या आदेश हे या ठिकाणी आजच्या दिवसाला सध्या प्राप्त झाले आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षण विभाग प्राथमिक, तर ह्याच्यामध्ये जे काही अहमदनगर जिल्हा परिषद आदेश क्रमांक या ठिकाणी बघा डेट जी आहे ती 13/3/2024ची म्हणजे आजची डेट आहे। तर ह्या ठिकाणी बघा जवळपास 61 या ठिकाणी बघा जे काही उमेदवार आहे तर त्यांना महत्त्वाचा आदेश सध्या प्राप्त हे झालेले आहे। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आपण बघूया तर जे काही जिल्हा परिषद अहमदनगरमध्ये जवळपास ज्या तालुक्यामध्ये त्यांना ज्या महत्त्वाच्या शाळा भेटल्या आहे तर त्या शाळेचं देखील या ठिकाणी बघा महत्त्वाचं जो उल्लेख करण्यात आला आहे तो देखील बघूया की कोणाला कोणती शाळा भेटली आहे। तर या ठिकाणी काय सांगण्यात आलं आहे की आपणास कळवण्यात येते की आपली शिक्षण सेवक म्हणून खालील अटी शर्तीच्या अधीन राहून जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत खालील नमूद केलेल्या शाळेमध्ये सध्या पदस्थापना देण्यात येत आहे। म्हणजे या ठिकाणी बघा काउन्सिलिंग झाल्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला त्यांचा जो काही तालुका असेल तर त्या तालुक्यामधील कोणती शाळा या ठिकाणी बघा मिळालेली आहे, तर कोणत्या आरक्षणामध्ये सध्या निवडीचा प्रकार कोणता होता आणि माध्यम कोणते आहे शिकवण्याचे, तर असं संपूर्ण डिटेल्स याच्यामध्ये देण्यात आली आहे। तर ह्याच्यामध्ये बघा जवळपास जे काही 61 उमेदवारांचं सध्या महत्त्वाचं या ठिकाणी बघा सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांना शाळा ह्या मिळाल्या आहे। तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये जवळपास जे काही तालुके आहे तर प्रत्येक तालुक्यामध्ये बघा महत्त्वाचे जे काही जिल्हा परिषद शाळेमधील ज्या रिक्त पदे असेल तर त्या ठिकाणी बघा यांना महत्त्वाचं जे काही नियुक्ती आहे सध्या प्राप्त झाली आहे। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे उमेदवाराचं नाव आहे, त्यानंतर शिकवण्याचे माध्यम मराठी आहे, निवडीचा प्रकार आहे, त्यानंतर समांतर आरक्षण असेल आणि त्यांना मिळालेली शाळेचं या ठिकाणी बघा नाव आहे आणि कोणत्या ती शाळा कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर ते या ठिकाणी बघा नमूद करण्यात आलं आहे। एकंदरीत हा असा या ठिकाणी बघा कंबाईन जो काही महत्त्वाचा नियुक्ती आदेश आहे तर तो या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। तर ह्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे बघा ज्यांची नियुक्ती झाली असेल त्यांनी या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे त्यांचं नाव तुम्ही बघू शकता। तर असे जवळपास या ठिकाणी महत्त्वाच्या नियुक्ती तर या ठिकाणी 62 जे उमेदवार आहे सध्या तर त्यांचा या ठिकाणी नियुक्ती आदेश सध्या हा आज सध्या या ठिकाणी बघा निघालेला आहे। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही अटी शर्ती आहे तर त्या काय देण्यात आल्या आहेत ते एकंदरीत आपण शॉर्टमध्ये बघूया। तर ह्याच्यात बघा महत्त्वाचं शिक्षण सेवक म्हणून आपली नियुक्ती खालील अटी शर्तीच्या अधीन राहून या ठिकाणी बघा देण्यात आली आहे। तर ती अटी शर्ती मान्य असल्यास विहित नमुन्यातील हमीपत्र आपण लिहून दिल्यानंतर आपणास शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती दिली जाईल। तर या ठिकाणी महत्त्वाची सूचना होती। त्यानंतर 2 नंबर बघा उमेदवाराने पवित्र पोर्टल व सौ प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती सत्य गृहीत धरून आपणास नियुक्ती देण्यात येत आहे। तथापि सौ प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती खोटी अथवा विसंगत आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर आपली नियुक्ती या ठिकाणी बघा रद्द करण्यात येईल। त्यानंतर पुढचं जी सूचना देण्यात आली आहे तर ती सूचना बघूया। उमेदवारांना पवित्र पोर्टलवर सौ प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती सत्य गृहीत धरून आपणास नियुक्ती देण्यात येत आहे। तथापि सौ प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती खोटी अथवा विसंगत आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर आपली नियुक्ती रद्द करण्यात येईल। नियुक्तीच्या आदेशाच्या दिनांकापासून या ठिकाणी बघा 30 दिवसाच्या आत रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द करण्यात येणार किंवा रद्द झाली असे समजून आपले नाव निवड यादीतून कमी करण्यात येईल। म्हणजे या ठिकाणी नियुक्त आदेशापासून 30 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी नियुक्त जी काही शाळा आहे त्याच्यामध्ये त्यांना रुजू व्हायचं आहे। तसंच शिक्षण सेवक कालावधी आपल्याला माहिती आहे का या ठिकाणी 3 वर्षाचा राहील आणि महत्त्वाचं शिक्षण सेवकाचं दीर्घ सुट्टीचं पूर्ण शैक्षणिक वर्षातील बघा महत्त्वाचं 12 महिन्याचं मानधन अनुज्ञेय राहणार आहे। त्यानंतर पुढचं शिक्षण सेवक या पदावर
तीन जे काही महत्त्वाचं आहे ठिकाणी शैक्षणिक वर्ष समाधानकारक काम केल्यानंतर प्राथमिक शिक्षकाच्या नियमित पदावर नियमित वेतनश्री आपल्याला नियुक्ती ह्या ठिकाणी बघा मिळणार आहे। म्हणजे 3 वर्ष शिक्षण कालावधी आपल्याला पूर्ण करायला पडेल, त्यानंतर तुम्हाला जे काही नियमित वेतन असेल तर ते ह्या ठिकाणी लागू असणार आहे। तसंच बघा महत्त्वाचं जे काही शाळेमध्ये आपल्याला कामकाज सध्या करायचं आहे तर त्याचा देखील ह्या ठिकाणी बघा उल्लेख करण्यात आला आहे। तर त्याच्यामध्ये बघा शिक्षण सेवक म्हणून आपणास अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्याही शाळेवर ह्या ठिकाणी बघा काम करावे लागेल। त्यानंतर नियुक्ती कालावधीमध्ये आपण कोणत्याही स्वरूपाचे गैरवर्तन आपली नियुक्ती रद्द करण्यात येईल, गैरवर्तन जर केलं तर। त्यानंतर बघा नियमित स्वरूपात नियुक्ती केलेल्या प्राथमिक शिक्षकाच्या किंवा शासकीय कर्मचाऱ्याच्या सुविधा आपणास देय असणार नाही, कारण तुमचा शिक्षण सेवक कालावधी असल्यामुळे फक्त तुम्हाला मानधन हे मिळणार आहे। त्यानंतर आपल्याला जर राजीनामा द्यायचा जर राहिला तर 1 महिन्याची नोटीस द्यावी लागेल आणि राजीनामा दिल्यास अथवा मध्येच नोकरी सोडून दिल्यास सेवेचा फायदा 3 वर्षाचा कालावधी परिगणित करताना मिळणार नाही। त्यानंतर जे काही प्रशिक्षित शिक्षण सेवकांना मानधन जे आहे ते 16,000 या ठिकाणी एवढं पर महिन्याला मिळणार आहे। तसं नियुक्तीच्या कालावधीत आपणास खालील कर्तव्य या ठिकाणी बघा पार पडायचे आहे। तर महत्त्वाचे जे काही कर्तव्य देखील या ठिकाणी बघा देण्यात आले आहे। शाळेमध्ये आपल्याला काय काय करायला पडेल, कोणकोणते जे काही महत्त्वाचे काम आहे तर ते देखील ह्या नियुक्ती आदेशमध्ये देण्यात आले। तर त्याच्यात बघा महत्त्वाचा पहिल्या नंबरचं जे काही कर्तव्य आहे तर ते आहे बघा संबंधित गावातील शाळेत जाण्यायोग्य वयाच्या सर्व मुलांना शाळेमध्ये दाखल करून घेण्याच्या तसेच विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती टिकवण्याच्या दृष्टीने पालकाशी संपर्क ठेवणे हे एक महत्त्वाचं काम असणार आहे। त्यानंतर शाळेमध्ये दररोज संपूर्ण शालेय कालावधीमध्ये नियमित व वेळेवर उपस्थित राहणे हे दुसरं या ठिकाणी कामकाज असणार आहे। त्यानंतर तिसरं कामकाज आहे अभ्यासक्रम नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ते शैक्षणिक साहित्य निर्माण करणे। त्यानंतर चौथं जे आहे ते नमून दिलेल्या या ठिकाणी बघा वर्गाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे। त्यानंतर शासनाने आवश्यक केलेल्या प्रशिक्षणास उपस्थित राहणे, म्हणजे जे प्रशिक्षण वगैरे सध्या होणार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला उपस्थित राहायला पडेल, हे एक काम देखील यामध्ये देण्यात आलं आहे। तसंच बघा मुख्याध्यापक, शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षण अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक बाबीशी त्यांच्या आदेशाचे पालन करणे। त्यानंतर वर्गातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यांकन करणे। त्यानंतर बघा शैक्षणिक व इतर उपक्रमाच्या क्रीडा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल याच्या आयोजनामध्ये सहभागी करून घेणे किंवा सहभागी होणे। तसंच महाराष्ट्र राज्य महत्त्वाचं या ठिकाणी देणार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयातून आपले DEDचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र तसंच TET किंवा CTET प्रमाणपत्र याची पडताळणी करून वैध असल्याबाबतचे प्रमाणपत्र दिल्यानंतरच आपली नियुक्ती पुढे चालू राहील, अन्यथा आपली सेवा समाप्त करण्यात येईल, असं या ठिकाणी पुढची सूचना देण्यात आली आहे। तर जवळपास या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही सूचना आहे पुढची तर ती आहे शिक्षण सेवक पदावर जे काही रुजू झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत आपल्याला या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक अहमदनगर यांच्याकडील शारीरिकदृष्ट्या पात्रतेचं या ठिकाणी वैद्यकीय प्रमाणपत्र कार्यालयात सादर करायचं आहे। म्हणजे जे काही मेडिकल सर्टिफिकेट आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी 2 महिन्याच्या आत सादर करायला पडेल, अशी सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तसंच ज्यांचं सध्या चरित्र पडताळणी संदर्भात या ठिकाणी एक सूचना देण्यात आली आहे तर ते बघा महत्त्वाचं जे काही चरित्र पडताळणी संदर्भात महत्त्वाचं कार्यालय प्रमुख यांनी सादर केलेले प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावेत व त्याची नोंद सेवा पुस्तकामध्ये घेण्यात यावी। यामध्ये एखादी गंभीर बाब केव्हाही निदर्शनास आल्यास कोणतेही कारण न देता सेवा समाप्त करण्यात येईल। म्हणजे आपल्याला चरित्र पडताळणी देखील या ठिकाणी करून घ्यायची आहे। यासाठी बघा महत्त्वाचा जो काही GR आहे शासन निर्णय तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल, लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली, तर तो एकदा GR तुम्ही बघून घ्या। तसंच चरित्र पडताळणीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे, प्रोसेस कशी असणार आहे तर त्या संदर्भात देखील आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ आहे तो एकदा जाऊन बघून घ्या, तर ते तुम्हाला महत्त्वाचं करून घ्यायचं आहे। त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू होण्यापूर्वी भारतीय संविधानात एकनिष्ठ राहण्याची शपथ शिक्षण स्तरावर अधिकारी मुख्याध्यापक याच्यासमोर घ्यावी लागेल। तर अशा महत्त्वाच्या ज्या काही ह्याच्यामध्ये बघा एकूण जवळपास 20 ते 31-30 म्हणजे या ठिकाणी 32 प्रकारच्या महत्त्वाच्या या ठिकाणी बघा सूचना देण्यात आल्या आहे। तर त्या सूचना एकंदरीत तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या। हा जो महत्त्वाचा जो काही महत्त्वाचा जे नियुक्ती आदेश आहे तर तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल। तर लिंक जी आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन व्हा। लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे। तसंच इतर जे काही जिल्हा परिषद असेल तर त्यांची देखील बघा अशाच प्रकारे महत्त्वाचे काही नियुक्ती आदेश आहे तर ते नियुक्ती आदेश महत्त्वाचं जे काही जिल्हा बदली आहे मध्ये जे शिक्षकांची सध्या पत्र इश्यू करण्यात आले, ह्या आधी लागलेले शिक्षकांची महत्त्वाची जे काही बदली प्रक्रिया आहे तर ती झाल्यानंतर पुन्हा समुपदेशनासाठी जे उरलेले जिल्हा परिषद आहे तर त्यांच्यामध्ये समुपदेशन बोलवण्यात येईल आणि नवनियुक्त शिक्षकांना देखील अशाच पद्धतीने महत्त्वाचे काही शाळा असेल आणि ज्या शाळा असेल त्या संदर्भात तुम्हाला बघा
आदेश हा प्राप्त होईल। तर अशा पद्धतीने हे एक महत्त्वाचा आदेश सध्या मिळालेला आहे जिल्हा परिषद अहमदनगरला। तर इतरांचं देखील बघा येत्या काही दिवसामध्ये समुपदेशनासंदर्भात पत्र हे इश्यू होईल। तर वाट बघा। तसंच अपडेटसाठी आपल्या टेलिग्रामला तुम्ही जॉईन व्हा, तिथे तुम्हाला अशा जो महत्त्वाच्या जे काही लेटेस्ट अपडेट आहे तर ते तुम्हाला पाहायला मिळेल। तर हा एक महत्त्वाचा सध्या जे काही नियुक्तीपत्र होतं तर ते होतं। तर अहमदनगरमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं तर त्या महत्त्वाचे जे काही नवनियुक्त शिक्षक असेल तर त्यांना आपल्या द गुरुजी चॅनलकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी वेळोवेळी आपल्या चॅनलला भेट देत राहा। तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।